नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे राहणार नांदूरपटा तालुका जिल्हा बीड या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र 10 तारखेपासून 10, 11 आणि 12 या 3 तारखांना या जिल्ह्यामध्ये इतका तुफान पाऊस पडणार आहे. पाऊस आला म्हणलं की खूप पाऊस येणार आहे. एकदम जोरदार आणि अति जोरदार पाऊस राहणार आहे. कारण अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही समुद्रामध्ये 2 लो प्रेशर 2 चक्राकार दाब तयार झाले आहेत आणि हा पाऊस वादळी पाऊस राहणार आहे. पाऊस आला की हवा आणि पाऊस भयानक असा पाऊस येणार. हवा देखील त्यात राहणार आहे. त्यामुळे हा 10 तारखेपासून पाऊस येणार आहे. 10 तारखेपासून आणि 10 तारखेपासून कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये याचा एकदम जास्त जोर राहणार आहे हे आपण पाहणार आहोत. हे शेतकरी मित्र एक विशेष म्हणजे आपण टाइम देखील लक्षात ठेवा. कारण आपला अंदाज हा आता सध्या तरी 99% अचूक आहे. कारण सध्या तरी हा अचूक प्रमाणात अंदाज आहे आणि हा अंदाज 1-2 तास मागे पुढे होईल जास्तीत जास्त. पण पाऊस 100% एकदम जोरदार येणार म्हणजे येणार. कारण शेतकरी मित्र 10 तारखेला हा पाऊस लातूर, बीड, पेठी, तुळजापूर, धाराशिव, केज, बीड, जामखेड, अहमदनगर, पैठण, संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस होणार आहे. 1 वाजल्यापासून तुफान पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस इतर जिल्ह्यामध्ये देखील पाऊस पडत राहणार आहे. नॉर्मल पाऊस राहणार आहे, जोरदार राहणार आहे पाऊस. हा पाऊस परभणी, हिंगोली, अहमदपूर, नांदेड, जालना, संभाजीनगर, वैजापूर, श्रीरामपूर तसेच इकडे पाहिला दौंड, जेजुरी, बारामती या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि धुळे, जळगाव या भागामध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. आणि हा पाऊस शेतकरी मित्र जवळजवळ हा पाऊस 1, 2, 3 वाजेपर्यंत 1 ते 3 या टायमापर्यंत संभाजीनगर, पैठण, अहमदनगर, जामखेड, बीड, केज, बार्शी, तुळजापूर, धाराशिव, पेठी, लातूर या भागामध्ये तुफान असा वादळी पाऊस राहणार आहे उद्या. आणि हा पाऊस जवळजवळ 4 वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे आणि 4च्या नंतर 5च्या टायमाला हा पाऊस शेतकरी मित्र परत भाग बदलणार आहे आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार पाऊस पडणार आहे. तर 5च्या टायमाला 10 तारखेला परतूर, सेलू, पाथरी, माजलगाव या भागामध्ये पाऊस पडणार आहे. परतूरला एकदम मुसळधार असा पाऊस राहणार आहे, अति जोरदार ढगफुटी सदृश पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच इकडे पाहिला असता सोलापूर, जत, सांगोला, इचेगाव या भागामध्ये तुफान असा पाऊस राहणार आहे. सोलापूरला देखील तुफान पाऊस राहणार आहे. अक्कलकोटला देखील हा पाऊस तुफान राहणार आहे 10 तारखेला. त्याच्यानंतर आपण पाहणार आहात 11 तारखेला. 11 तारखेला पावसाची काय कंडिशन आहे ती. तर 11 तारखेला शेतकरी मित्रांनो पाऊस हा जवळजवळ 11 तारखेला काही भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे 3च्या टायमाला. तर करमाळा, जामखेड, अहमदनगर, श्रीरामपूर, नाशिकचा काही भाग या भागामध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे 1च्या टायमाला. आणि हा पाऊस 4च्या टायमाला सोलापूर तसेच पंढरपूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार. सोलापूर आणि कुटवाडी या ठिकाणी तुफान असा वादळी वाऱ्याचा तुफान पाऊस राहणार. एकदम ढगफुटी सदृश अति वाहून पाऊस राहणार आहे, एकदम जोरदार. आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे, परंतु इतर जिल्ह्यात बाकी जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. तर 11 तारखेला 7च्या टायमाला जत, पंढरपूर, विटा तसेच बारामती या भागामध्ये तुफान पाऊस राहणार आहे. तसेच सांगोला, पलवी, अकलूज या भागामध्ये तुफान असा पाऊस राहणार आहे. तसेच बारामती, दौंड आणि शिरोळ, आलकुटी या भागामध्ये तुफान असा पाऊस राहणार, ढगफुटी सदृश पाऊस राहणार आहे 11 तारखेला 7च्या टायमाला. या पाऊस शेतकरी मित्र 11 तारखेलाच परत काही जिल्ह्यामध्ये रात्री 9च्या टायमाला पंढरपूर या भागामध्ये राहण्याचा अंदाज आहे. आणि हा पाऊस शेतकरी मित्र 10 तारखेला 12 तारखेला पाऊस हा परत 1 वाजल्यापासून तुफान असा पावसाला सुरुवात होणार आहे. सांगली, कोल्हापूर, विटा
कराड, सातारा, बारामती, दौंड, जेजुरी, अहमदनगर, खेड, पुणे या भागामध्ये तुफानाचा पाऊस राहणार आहे. आणि बारामती, चिखली, तुळजापूर, धाराशिव, लातूर या भागामध्ये अति जोरदार पाऊस शक्यता एक वाजल्यापासून. आणि शेतकरी मित्र 4 तारखेला 4 वाजता 12 तारखेला 4च्या टायमाला सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, बार्शी, पंढरपूर, इंदापूर, करमाळा, जामखेड, बीड, सखाईबाग, अहमदनगर तसेच विटा, जत या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तुफानाचा पाऊस राहणार आहे. नदी नाले एक होणार आहेत असा हा पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस जवळजवळ 6 वाजेपर्यंत 6 ते 6 8 9 वाजेपर्यंत राहणार आहे. 8-9 वाजेपर्यंत. आणि 9च्या टायमाला हा पाऊस बीड, केज, पिटी तसेच पैठण, जामखेड या भागामध्ये तुफानाचा पाऊस राहणार आहे 12 तारखेला. तर शेतकरी मित्र अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.